विधान भवनात प्रवेश मिळवण्यासाठी मोठा गैरप्रकार उघड। बनावट प्रवेशिका प्रकरणात 7 जणांवर गुन्हा दाखल। अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलं होतं 50 बनावट पासचं वाटप। मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, मंत्री आशिष जयस्वाल यांचं विधान। शिवसेना पक्ष खूप छोटा झाला, या फडणवीसांच्या विधानावर प्रत्युत्तर। मोठेपणाचा दावा करणाऱ्यांनी आधी स्वतःचं मोठेपण तपासावं, उबाठा प्रवक्ते अखिल चित्रेंचा ट्विट करत हल्लाबोल। नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरण, गुन्हे दाखल असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। नाशिक जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। संभाजीनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघड, अल्पवयीन मुलीवर अज्ञाताकडून अत्याचार, घरात एकटी असलेल्या मुलीला नेलं उचलून। देशातील परिस्थितीवर संसदेत चर्चा होणं गरजेचं, केंद्रानं विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं नाही, संजय राऊतांचा मोदी आणि केंद्रावर हल्लाबोल। अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लोकसभेत, खासदार सुप्रिया सुळेंकडून कालमर्यादित चौकशीची मागणी। वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी राहणार बंद, 25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंध घाट राहणार बंद। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढली अधिसूचना। केंद्र सरकारची 8.2 लाख कोटी रुपये उभारण्याची योजना, आर्थिक तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार बाजारातून उभारणार कर्ज। सरकारकडून 858 कोटी रुपयांचे 2 संरक्षण करार, भारतीय लष्करासाठी तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदीचा करार, रशियासोबत केला महत्त्वपूर्ण करार।